सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रेवा आता रमाच्या सर्वंट क्वार्टरमध्ये येऊन क्वाटवर बसत तो बॉक्स खोलू लागते. तेव्हा रेवा म्हणते की रमा, आता तुझा खेळ मी खल्लास करणार आहे आणि आई आजी तुझी रूम बघायला येणार ना, बघ आता मी तुझी रूमची कशी वाट लावते ती. पण तेवढ्यात रमा ही पुन्हा बाहेरून रूमच्या बाहेर आलेली असते. तेव्हा रमाचा आवाज ऐकून रेवा पटकनच बाजूला लपते. पटकन रेवा ही एका बॉक्सच्या पाठीमागे लपते तर रमा दरवाजा उघडून आतमध्ये येते. त्यानंतर रमा ही गणपती बाप्पासमोर दिवा लावते. तर समोरच लपलेली रेवा ही रमाला बघत असते. त्यानंतर रमा ही तिच्या कॉटवर येऊन झोपी जाते तर रेवा ही रागाने रामाकडे बघत असते. आता रमा झोपलेली असताना तिच्या डोक्यात आई आजीने अक्षयला शिक्षा ही फक्त रमालाच आहे, तुला नाही आहे तेव्हा तू रमासोबत जायचे नाही हे सांगितल्याचे आठवते. तेव्हा अक्षयने सांगितलेले असते की आई आजी हे इम्पॉसिबल आहे, कारण जिथे रमा तिथे अक्षय. तर आई आजीने रमा आणि अक्षयला सांगितलेले असते की अक्षय, जर तू रमाला मदत केली तर 1 वर्ष तुला रमाला भेटताही येणार नाही आणि बघताही येणार नाही. ते सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येऊ लागते. तर आपण कसं अक्षयचा हात आपल्या उशीखाली ठेवून झोपलो होतो हे रमाच्या डोळ्यासमोर येतं. एवढ्या दरवाज्यावर टकटक असा आवाज होताच रमा खूप घाबरते आणि एवढ्या रात्री कोण आलं असा विचार करून आता रमा ही दरवाजा उघडते. तर अक्षय हा डोक्याला कपडा गुंडाळून तिथे आलेला असतो आणि पटकन अक्षय हा रमाचे तोंड दाबून रमाला आतमध्ये आणतो. तेव्हा अक्षयला बघताच रमा अवाक झालेली असते. तर आता लपून बसलेली रेवासुद्धा अक्षयला बघताच विचार करते की अक्षय आणि या वेळेला इथे. तर अक्षय इकडे रमाला म्हणतो की रमा सॉरी, पण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. तेव्हा घाबरून पटकन रमा ही दरवाजा बंद करून घेते. अक्षय म्हणतो की रमा, तुला भांडणारा राग येणारा असा मुलगा आवडत नाही ना, पण याच्या तर मी कंप्लीट विरुद्ध आहे. अक्षय म्हणतो की मला पटकन राग येतो, बऱ्याच वेळा माझा मनावर ताबा नसतो. तेव्हा तू कशी काय माझ्यावर प्रेम करतेस? तर रमा म्हणते काय झालं, माझं तुमच्यावरती प्रेम आहे. रेवा ते सर्व बोलणे ऐकत असते. तर इकडे रमा म्हणते की तुम्हाला तर खूप मॉडर्न मुलगी हवी असेल ना, म्हणजे असे परदेशात जाऊन आलेली शिकलेली. रमा म्हणते की तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल की तुमचे लग्न माझ्यासारख्या 2 वेण्या घालणाऱ्या बरोबर होईल म्हणून. इकडे डोक्याला हात लावत रेवा विचार करते की हे इथे काय सुरू आहे आणि मी किती वेळ इथे या स्थितीत थांबायचंय. हळूच रेवा समोर एक गोष्ट खाली टाकते. तेव्हा तिचा आवाज होताच रमा म्हणते की कसला आवाज आला ना. रमा म्हणते की मी लाईट चालू करू का? तर रमाचा हात धरत अक्षय म्हणतो की नको, मला अंधारातच तुझ्यासोबत गप्पा मारायच्यात. इकडे आता सीमा ही अक्षयला बघत अक्षय अशी हाका मारत इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात सीमा विचार करते की हा अक्षय तरी कुठे गेला, नक्कीच हा रमाकडे गेला असेल. पण तेवढ्यात आई आजी ही सीमासमोर येते. आई आजी सीमाला म्हणते की अक्षय कुठे? तर सीमा म्हणते की मी मगापासून त्याला बघते. तर आई आजी म्हणते की मगापासून मी त्याला फोन करते, त्याचा फोन वाजतोय पण तो उचलतच नाहीये. तेव्हा सीमा म्हणते की तो टॉयलेटला गेला असेल. लगेच आई आजी पुन्हा अक्षयला फोन लावून बघते तर तिथेच अक्षयचा फोन वाजत असतो. तेव्हा आई आजी म्हणते की रामाकडे तर नाही ना गेला अक्षय. इकडे आता अक्षय हा रामाला तिच्या जुन्या आठवणी सांगत असताना रमा म्हणते की तुम्ही माझी डायरी वाचली का? तर रमा म्हणते की अशी दुसऱ्याची डायरी वाचायची नसते. तर रमा म्हणते का वाचली? तर अक्षय म्हणतो की मला आवडली. तर रमा म्हणते की मग मी सुद्धा तुमची डायरी वाचली. तर रमा म्हणते की तुमचे लांब केस मस्त होते आणि आयुष्याबद्दल तुमची ती गहन चर्चासुद्धा मस्त होती. तर अक्षय हसू लागतो. इकडे अक्षय म्हणतो की लहान असताना जर तुझं ऐकलं नाही तर तू माणसांना मारायचीस. तर रमा हसू लागते. तर अक्षय म्हणतो की रमा, तू कशी जरी असली तरी मला आवडते. तेव्हा रमा म्हणते की मग मलाही तुम्ही तसेच आवडता. त्यानंतर आता अक्षय हा रामाचा हात आपल्या हातात घेतो. तेवढ्यात रेवा परत तिकडून आवाज करते. तर रामा म्हणते की पुन्हा आवाज आला, नक्कीच कुणीतरी आहे. अक्षय म्हणतो की अगं असेल काहीतरी, कोण येणार आहे रात्री या वेळेला, जाऊ दे, दे सोडून. तर रमा म्हणते लावते ना मी लाईट. तर अक्षय म्हणतो लाईटची काय गरज आहे, एवढं मोठा मी तुझ्यासमोर असताना, आणि प्रेमामध्ये सगळे नियम पाळायची काही गरज नाही बरं का रमा. तर रमा ही गालातल्या गालात हसू लागते. तेव्हा रेवाचा मोठा जळफळाट होतो. तर आता इकडे आरती आणि आभ्या दोघेही रामाच्या दरवाजापाशी येतात. तेव्हा आभ्याला आणि आरतीला अक्षयचे बोलणे ऐकूला येते. अक्षय रमाला सांगत असतो की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रामा. तेवढ्यात ते बोलणे ऐकून आरती आभ्याला म्हणते बघितलंस का, मी तुला सांगितलं होतं अक्षय इकडेच आला असेल.
तर आब्या हा दरवाजावरती टकटक असा आवाज करतो. तेव्हा रमा ही अक्षयला कॉटच्या खाली झोपवते. तर लगेचच रमा ही दरवाजा उघडते. तर आई आजी ही सीमासोबत तिथे आलेली असते. रमा म्हणते की आई आजी तुम्ही या ना. तर आई आजी म्हणते की रमा खरंच सांग अक्षय इकडे आला का. तर रमा म्हणते की ते इकडे नाही आले. तर सीमा म्हणते की नाही आलाय अक्षय इकडे, चला आता आपण निघू. तर आई आजी म्हणते की दोन्ही सासू सुना एकमेकांना मिळालेले आहेत. तर आई आजी म्हणते की मला बघायचंय अक्षय इथे आला की नाही. इकडे आता आभ्या आणि आरती ही मयुरीच्या रूममध्ये येतात. तर मयुरी तोंडाला मिशी लावून ही समोर बोलत असते आणि म्हणत असते की या जगात तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही आहे. तेव्हा मयुरीचे ते बोलणे ऐकताच इकडे आभ्या आणि आरतीला मोठा धक्का बसत असतो. मयुरी म्हणत असते की तुझं दुःख मला कळतंय, मी तुला सगळ्यांपासून खूप लांब घेऊन जाईल. तर इकडे मयुरी म्हणते की माझंही सफर तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तर आता मयुरी सफरला सांगत असते की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, मला तुझ्यासोबत घेऊन चल ना. तेव्हा आभ्या म्हणतो ही तर आपली मयुरी आहे. तर आरती म्हणते हो. तर लगेचच मयुरीचा तो दुसराच मनाचा सफर असतो आणि तो मयुरीला म्हणते की मयू तू काळजी करू नकोस, मी लवकरच तुला माझ्यासोबत घेऊन जाईल. तर आता इकडे आई आजी ही अक्षयला बघण्यासाठी आतमध्ये येते. तर आता इकडे सीमा आणि रमा कॉटच्या समोर उभ्या राहिलेल्या असतात. तर आई आजी सभोवताली सगळीकडे अक्षयला शोधत असते. तेवढ्यात पाठीमागून खालून अक्षय हा रमाच्या पायाला चिमटा काढतो. तर आता सीमा ही पटकन अक्षयला बघते आणि सीमाला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आई आजी ही कॉट खाली बघायला वाकू लागते. तर रमा म्हणते की आई आजी ते इथे नाही आली. तेवढ्यात आई आजीची नजर हे समोरच असलेल्या बॉक्सकडे जाते आणि आई आजी लपलेल्या रेवाला बघते. तर रेवा आई आजीला गुपचूप बसायला खुणावत असते. तर आई आजीला रेवा तिथे असल्याचा समजताच मोठा धक्का बसतो. तर लगेचच आई आजी म्हणते की ठीक आहे रमा, ठेवते मी तुझ्यावर विश्वास, अक्षय इथे नाही आला म्हणून. आणि तसंही मला दुसऱ्याच्या खोलीमध्ये येऊन लुडबुड करायला आवडत नाही. आई आजी म्हणते की मला तुझं घर बघता नाही आलं, पण मी उद्या पुन्हा तुझं घर बघण्यासाठी येते. तू खरंच घराचं नंदनवन केलं की कचराकुंडी आहे ते. तर आई आजी आणि सीमा दरवाजात येऊन रामाला म्हणतात की उद्या येईन बरं का मी रमा. तर रमा पटकन दरवाजा बंद करून घेते. तर आता इकडे आभ्या आणि आरती पुन्हा त्यांच्या बेडरूममध्ये येतात. तर आभ्या म्हणतो की या मयुरीला काय झालं, ती तर आज वेगळंच वागत होती. आरती म्हणते माझ्या अंगावर तर काटाच आला, बघ ना त्या स्वतःच पुरुषाचा वेश करून त्याच्यासोबतच बोलत होत्या. तर आभ्या म्हणतो की नाही आपण हे घरच्यांना सांगितलंच पाहिजे. तर आरती म्हणते की मग सगळं विचित्र होऊन बसेल. तर आता इकडे रमा ही अक्षयला बाहेर काढते आणि म्हणते की तुम्ही कशाला असं करता, नका तुम्ही असं करू, आई आजीने जर बघितले तर काय होईल तुम्हाला माहीत आहे ना. तर अक्षय हसतच म्हणतो की मला शेक्सपियरच्या नाटकासारखं वाटतंय. रोमिओ ज्युली हे कसे एकमेकांना भेटायला लपून जात होते ना, तसंच वाटतंय. तर रमा म्हणते की त्यांचं काय होतं ते सुद्धा तुमच्यासारखे पकडले जातात का. तर अक्षय म्हणतो की काय होतं त्यांचं सांगू का मी. आणि पटकन अक्षय हा रमाचे चेहरा आपल्याजवळ घेतो आणि प्रेमाने रमाचा किस घेऊन रमाच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो. तर आता इकडे रेवाचा मात्र मोठा जळफळाट होतो. त्यानंतर लगेचच अक्षय हा तोंडाला काळा कपडा गुंडाळतो आणि म्हणतो की बाय रमा. तर अक्षय म्हणतो की तुझ्या स्वप्नातला मुलगा म्हणजे तुझा नवरा अगदी प्रामाणिक असायला हवा, मी आहे का तसा रमा. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही असं का म्हणता, तुम्ही काहीच लपवलं नाही आहे माझ्यापासून. रमा म्हणते की तुम्ही माझ्याशी कधीच खोटं बोलले नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पुन्हा अक्षय हा रमाला किस देत तेथून निघून जातो. तर इकडे रेवाचा मात्र मोठा जळफळाट होतो. त्यानंतर आता अक्षय गेल्यानंतर रमा ही लाईट बंद करते आणि कॉटवर बसत विचार करते की हे माझ्याशी अगदी खरं बोलतात आणि जगात असे सुद्धा काही पुरुष असतात का. त्यानंतर रमा ही झोपी जाते. तर तेवढ्यात लपलेली रेवा बाहेर येते आणि तिने बॉक्समध्ये आणलेला डिओड्रंट स्प्रे बाहेर काढते आणि तो सगळा स्प्रे खिडकीवर इकडे तिकडे मारून खिडक्या आणि तिच्या काचा सर्व काही रेवा चित्रविचित्र करते. त्यानंतर आता इकडे अक्षय हा घरी येताच सीमा ही अक्षयला म्हणते की तू कशाला गेला होतास रमाकडे. तर अक्षय म्हणतो की मी आई आजीचे सगळे नियम मोडून पुन्हा रामाकडे जाणार, कारण मी रामाशिवाय नाही राहू शकत. तर आता इकडे रेवा ही
तिच्या बेडरूममध्ये असताना लगेचच रेवाकडून अक्षय आणि तिच्या प्रपोजचा फोटो खाली पडतो. तेव्हा तो फोटो हातात घेत रेवा म्हणते की आता हा फोटो अक्षय आणि रमाला बाजूला करण्यासाठी पुरेसा आहे. रमा, जेव्हा हा फोटो तुझ्या समोर येईल ना, तेव्हा तू आपोआपच अक्षयपासून बाजूला जाशील. त्या फोटोकडे बघत रेवा म्हणते की आज आता असं एक सत्य कळणार आहे की त्यामुळे रमा अक्षयमध्ये फूट पडून दुरावा येणार आहे. तर रेवा म्हणते की कारण अक्षय फक्त रेवाचा आहे. तर आता इकडे आय्याजी दुसऱ्या दिवशी रमाच्या सर्वंट क्वार्टरमध्ये येते. तेव्हा रमा आय्याजीला म्हणते की आजी, तुम्ही चहा पिता पिता इथे पेपर वाचू शकता. तर आय्याजी रमाला म्हणते की रमा, हे मुकादमाचं सर्वंट क्वार्टर आहे. आय्याजी म्हणते की इथे मी काही चहा बिया पीत नाही. तर आता रमाला मोठा धक्का बसतो. पण आता रमाने सर्व काही व्यवस्थित लावून ठेवलेलं असतं. तर आता आजी ही रमाची ती सर्वंट क्वार्टरचे नंदनवन केलेले बघून कशी खुश होते. आणि आता इकडे अक्षय आणि रेवाच्या प्रपोजचा फोटो कसा रमासमोर येऊन रमाला अक्षयचे आणि रेवाचे प्रेम होते हे सत्य समजून आता रमा ही कोणते पाऊल उचलणार, रमा अक्षयला माफ करणार का, हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.